महाविकास आघाडीचं जागा वाटप सुखरूप सुरळीत पार पडलंय. खासदार संजय राऊतांचा दावा, सर्व 48 जागा जिंकण्याचा राऊतांचा निर्धार. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टींसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू. 30 जानेवारीच्या बैठकीला आंबेडकर उपस्थित राहणार. त्यांना औपचारिक निमंत्रण मिळालंय. खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण. आझाद मैदानावर जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाही. आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही असं म्हणत मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. आझाद मैदानावरती परवानगी नसली तरी जरांगे मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ. बंद दाराआड कुठलीही चर्चा झाली नसल्याचं जरांगेंचं स्पष्टीकरण. थोड्याच वेळात शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणावर तोडगा काढावा. मनोज जरांगेंची मागणी तर आझाद मैदानावर व्यासपीठ बनतंय. जरांगेंची प्रतिक्रिया. इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर कुणबी नोंदी सापडण्यासाठी 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करतायत. शिंदेंची माहिती. मनोज जरांगेंचा नवी मुंबईच्या बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये मुक्काम. उद्या सकाळी कांदा बटाटा मार्केटमध्ये झेंडावंदन करून वाशीमध्ये घेणार सभा. मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक प्रयत्न सुरू. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. तर राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात म्हणून आरक्षणाची मागणी. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या जेवणामध्ये जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं आणि त्यामुळे त्यांनी 4 जणांमध्ये जेवण न करता पंक्तीमध्ये जेवण करावं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना सल्ला. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारनं अनेक पावलं उचलली. मंत्री हसन मुश्रीफांची माहिती. तर मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर विश्वास ठेवावा. मुश्रीफांची प्रतिक्रिया. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलकाचा मुक्कामी. एपीएमसी मार्केट आवारामध्ये मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था. 4 भाकऱ्या, प्रेमाच्या आणि आरक्षणाची शिदोरी अशा उपक्रमाचं आयोजन. मराठा सर्वेक्षणास होतोय विलंब. नवी मुंबईत घरोघरी जाऊन मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू. दिवसाला फक्त 40 ते 50 परिवारांचं सर्वेक्षण. 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण होणं मुश्किल. न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे. आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मोर्चा विरोधातील याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया. मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत. 26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. ममता बॅनर्जी इंडिया सोबत नसल्या तरी पश्चिम बंगालमध्ये त्या भाजपला जिंकू देणार नाहीत. जागा वाटपावरून मतभेद आहेत. काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे. लवकरच मतभेद निवळतील. ममता बॅनर्जींच्या एकला चलोरेच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हायकमांडनं तुम्हाला युती करण्याचे अधिकार दिलेले आहेत का? प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना सवाल. तर आघाडीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला नाही. आंबेडकरांनी पटोलेंना सुनावलं. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. तर मागणी करणारे पूर्ण जग मागू शकतात. ओबीसीतून मराठा आरक्षण द्या या जरांगे पाटलांच्या मागणीवर आंबेडकरांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडीमधील पक्ष एकत्र राहू शकत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. काँग्रेस सोबत राहिल्यावर आघाडीतील पक्षांचं नुकसान. फडणवीसांचं वक्तव्य. जुन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी. सूरज चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश. कोरोना काळामधील खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण आरोपी. अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई. मात्र द्वेष भावनेनं कुणावरही कारवाई नाही. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून मंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर भाजपच्या नेत्यांवरही कारवाई झाली. मुनगंटीवारांचं वक्तव्य. काँग्रेसचे 2 मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजप नेते आशिष देशमुख यांचा गौप्यस्फोट. संदीप राऊतांना दिलेल्या नोटिशीचं कारण अत्यंत हास्यास्पद. विरोधी पक्षातल्या लोकांना नोटिशी देणं हे भाजपचं कामच आहे. संजय राऊतांची भाजपवर टीका.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी आज जाणार नाहीत. कोविड काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी होणार होती किशोरी पेडणेकरांची चौकशी. मनोज जरांगे यांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करणार. शहरामध्ये गर्दी होणार असल्यानं नागरिकांनी शक्य असल्यास 26 जानेवारीला घरातच थांबावं. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांचं नागरिकांना आवाहन. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित. 26 जानेवारीपासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी कामावरती रुजू होणार. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांची माहिती. यंदा महाराष्ट्रामध्ये नवतरुण मतदारांची संख्या वाढली. राज्यातील 18-19 वयोगटातील 45,79,000 नवतरुणांपैकी 10,18,000 तरुणांनी मतदार म्हणून केली नोंदणी. मात्र अद्यापही 78% तरुणाईची मतदार नोंदणी बाकी. कोल्हापूरच्या पाटगाव धरणाच्या पाण्यावर उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द. अदानी ग्रुपनं प्रकल्प रद्द केल्याचे पत्र दिल्याचे आमदार प्रकाश आंबेडकर यांची माहिती. उद्धव ठाकरे 2 दिवसांचा कोकण दौरा करणार. 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची कोकणात संवाद यात्रा. सिंधुदुर्ग पासून होणार संवाद यात्रेला सुरुवात. 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे रत्नागिरीत. सिंधुदुर्गामध्ये भाजपचे 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान. नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यस्तरीय नेते सहभागी होणार. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात. शिवाजी पार्कवर होणार प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळा. सशस्त्र दलाचे पथसंचलन आणि विविध चित्ररथांचं संचलन. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात 5,15,00,000 प्रवाशांचा विमान प्रवास. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रवाशांच्या संख्येत 35% वाढ. सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 86 झाडं तोडली जाणार तर 180 झाडं पुनर्रोपित करणार. मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयामध्ये लावण्यात आली नोटीस. सांताक्रूजच्या धीरज हेरिटेज इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग. आगीत अनेक गाड्या जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पालघरच्या वाडा तालुक्यामधील मागाठाणेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे 3 घरं जळून खाक. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.